नमस्कार मित्रांनो, तर आज तिसरा दिवस आहे आणि आता माझा मुंबईचा प्रवास चालू होता. आता दुपारचे 12 वाजले आहेत. मागे दुपारतीचा नाही मध्याह्न आरती चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल तर आता आम्ही रिटर्न प्रवास करणार आहे. 6 तासाचा आपला प्रवास आहे. येताना मला 6 तास लागला, पण आता थोडंसं गरमी जाणवत आहे. सो माहिती 6, 6:30, 7 वाजेपर्यंत मी घरी पोहोचीन. सो बॅक जर्नी टू होम. सो मित्रांनो, फायनली आता मी शिर्डीतनं निघत आहे. आणि मित्रांनो, शिर्डीतनं निघणं हे मला कधीच आवडत नाही आणि आवडणारही नाही. कारण मित्रांनो, शिर्डी ही जागा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे आणि खूप जास्त जीवाच्या जवळ अशी एक जागा आहे शिर्डी माझ्यासाठी. म्हणजे मी वर्षातनं कितीही वेळा जरी शिर्डीला आलो तरी प्रत्येक वेळेला मला शिर्डीतनं जाताना थोडंसं इमोशनल एक अटॅचमेंट होतेच माझ्यासाठी. कारण शिर्डी माझ्यासाठी मित्रांनो फक्त एक तीर्थक्षेत्र नसून तर माझ्या जीवाजवळची, एक काळजाजवळची जागा माझ्यासाठी शिर्डी आहे मित्रांनो. कारण या जागेशी जे माझं नाळ आहे किंवा जे माझं एक कनेक्शन आहे खूप जुनं आहे मित्रांनो. अगदी लहानपणापासून या जागेचं माझं एक कनेक्शन आहे मित्रांनो. आणि या जागेचा जो एकंदरीत ऑरा आहे किंवा जो एकंदरीत पूर्ण पॉझिटिव्ह वाईब आहे या जागेची, खूप जास्त भन्नाट आणि एक खूप जास्त सही आहे मित्रांनो. इथे आल्यावरती माझा जे स्ट्रेस किंवा ओव्हरऑल जो मानसिक ताण वगैरे जो असतो तो खूप जास्त हलका असतो आणि इथे आल्यावरती मन प्रसन्न, शांत, म्हणजे चित्त स्थिर स्थिर असं वाटतं. सो या जागेशी खूप जास्त कनेक्टेड आहे मित्रांनो. मी अगदी माझ्या लहानपणापासून या जागेशी मी कनेक्टेड आहे. आता माझ्या वडिलांना वारून, म्हणजे वडिलांचं डेथ होऊन माझी 11 वर्ष झाली. सो 11 वर्ष मित्रांनो कुठेतरी साईबाबांनी माझ्यावरती एक लक्ष ठेवलं आहे किंवा मला सांभाळलं आहे असं मला कुठेतरी नेहमीच वाटत असतं. साईबाबांनी खूप म्हणजे मला सपोर्ट केला आहे म्हणून. आणि शिर्डीशी मित्रांनो हा माझा नाता हा खूप खूप जुना आहे. म्हणजे शिर्डी म्हणजे बोलतात ना, मी शिर्डीतनं जाऊ शकतो पण शिर्डी माझ्यातनं कधीच जाणार नाही मित्रांनो, अगदी शेवटपर्यंत. आणि इथे मला वर्षातनं कधीही यायचा मोका भेटला तर मी तो चुकवत नाही. कधीतरी नोकरीच्या म्हणजे एक जबाबदारीमुळे येता नाही येत, पण शिर्डीला यायचा मौका मला कधीही वर्षाचे 12 महिने, अगदी थंडी, वारा, पाऊस, गरमी, पावसाळा काही असो, ते यायला आवडतं. आणि कोविडच्या 2 वर्षामध्ये जर कुठची जागा असेल, जर ती मिस केली, तिथे आपल्याला जायला आवडतं. कारण स्पेशली अशा वेळेला आपल्याला जागा आठवतात, तर माझ्यासाठी ती शिर्डी ही होती, जिथे मी जाणं मिस केलं कोविडच्या त्या रेस्ट्रिक्शन्समुळे. सो खूप एक अलग कनेक्शन आहे मित्रांनो. आणि हे सगळं आता आजची जी माझी ही जर्नी होती ही खूप छान झाली. मला सकाळची आरती घेता आली, काकड आरती घेता आली, मला स्नानचं तीर्थ भेटलं आणि मला लोणी प्रसादही भेटला. तर खूप चांगली जर्नी होती आणि हे सगळं रेकॉर्ड झालं, यूट्यूबवर आहे. तर माझ्यासाठी खूप चांगली डायरी आहे आणि आपणही या सगळ्यांचे पार्ट झालात, त्यामुळे मला खूप खूप आनंद आहे मित्रांनो. आणि धन्यवाद आपल्याला, आपण या जर्नीचे पार्ट झालात. सो आता पटकन आपण जाऊया गोंदेश्वर या मंदिराकडे. सो मित्रांनो, हे आहे सिन्नरचं वावी वेश चौक. आणि शिर्डीला जाताना गोंदेश्वरसाठी आपल्याला डावीकडे वळायचं आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्मारक आहे तिकडनं. आणि शिर्डीवरनं येताना आपल्याला उजवीकडे वळायचं आहे त्या स्मारकाकडनं. जाऊया गोंदेश्वर मंदिर. सो मित्रांनो, हा आहे गोंदेश्वर मंदिराचा आतला रोड. हा सगळा जो पूर्ण परिसर आहे तो आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र मिळून डेव्हलप करत आहे, डेव्हलप होईल. मित्रांनो, आता आतमध्ये गेल्यावरती आपण मंदिराचे काही सिनेमॅटिक व्ह्यूज आधी बघूया आणि मग थोडंसं बोलूया. आणि मित्रांनो, या मंदिराचा फक्त बाहेरचे व्ह्यूज मी या व्हिडिओमध्ये टाकत आहे. जे आतील सौंदर्य आहे मंदिराचं, साठी आपण स्वतः इथे या आणि हे मंदिर अनुभवा, अशी माझी इच्छा आहे. कारण सगळंच व्हिडिओमध्ये टाकणं त्याची मजा खराब करण्यासारखं आहे. लेट्स गो. ह्याला म्हणतात देऊळ. असं असावं देऊळ. आता हे आजकालचे देवळं चहायला बाकास सगळी, बघायची इच्छा पण होत नाही देवळांकडे. म्हणजे ही आहे प्राचीन भारतातली कला. आणि हिचं जिचं जेवढं वर्णन करू तेवढं कमीच आहे यार, खरं.
नमस्कार मित्रांनो, तर आता आपण गोंदेश्वरी मंदिर पाहिलं. तर शिर्डीला आपण जेव्हा नेक्स्ट टाइम येईल तेव्हा हा स्पॉट मिस नका करू, कारण तो शिर्डीला कनेक्टिंग रोड आहे सिन्नरचा. तिकडनं फक्त 400 मीटरचं हे डायव्हर्जन आहे. 10 मिनटं पण नाही, 5 मिनटाची ड्राईव्ह आहे त्या रोडला. आणि हे मंदिर मित्रांनो 12व्या शतकातलं एक मंदिर आहे महादेवाचं. आणि मंदिर प्रणांगणामध्ये जे बाकी छोटी मंदिर आहेत यांचं हे कोरीवकाम व डिटेल हे खूप सुंदर आहे मित्रांनो. की जसं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे त्याच्यापेक्षा एक फाईन डिटेलिंग या मंदिरामध्ये आपण पाहू शकतो. पण इथे एक वेगळं आहे की हे मंदिर बऱ्यापैकी खंडित झालेलं आहे. इकडच्या ज्या मूर्त्या आहेत नंदीच्या वगैरे, जसं आता आपण माझ्या मागेही पाहू शकता, या मंदिराच्या मूर्त्या खंडित झालेल्या आहेत. तर हे पण जे आता येणाऱ्या पिढीला मित्रांनो एक जतन, आता जे आपल्याकडे जो ठेवा आपल्यापर्यंत आला आहे हा जतन करणं खरंच गरजेचं आहे. आणि हा खूप चांगला ठेवा आहे मित्रांनो. या मंदिराचा जो ओव्हरऑल पॉझिटिव्ह ओरा आहे हाही खूप चांगला आहे मित्रांनो. तर मित्रांनो असा जर ठेवा हा युरोपमध्ये किंवा पाश्चिमात्य देशांकडे जर मित्रांनो असा ठेवा असला असताना त्याने आपल्या काळजाच्या जीवापार हे सगळं जपलं असतं. आणि तसंच आपल्याला करायचं आहे. येणाऱ्या पिढीसाठी किंवा येणाऱ्या दशकांसाठी ही गोष्ट जतन करणं व आपली संस्कृती जपणं. कारण ह्यातूनच आपली संस्कृती काय, आपले पूर्वज कसे होते, आपण एकंदरीत कसे, किती वैभवशाली इतिहास भारताचा होता हे सगळं याच्यातून कळून येतं. तर हे सगळं जतन करणं मित्रांनो खरंच खूप गरजेचं आहे. जेवढं देवळांचं राजकारण होतं तेवढं देवळं जपणंही गरजेचं आहे. आणि जे नवीन देवळं आता आपण बांधत आहोत त्यासोबतच जी देवळं आधी जी आहेत किंवा पुराणातून देवळं आहेत तीही जपणं तितकंच गरजेचं आहे. तर माझं निवेदन आहे, भारत सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट असो, जे कोणी अधिकारी असतील, लोकल ग्रामसेवक असो, ग्रामपंचायत असो, नगरपंचायत असो, की बाबांनो कृपया करून हे सगळं जतन करा. हे जतन करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि आत्ता जी इथे परिस्थिती असं वाटतंय की इथे हे लोक डेव्हलप करत आहे, पण हे खूप चांगलं एक स्पॉट भेटलं पाहिजे. इथे ह्या जागेचा पूर्ण इतिहास, हे कोणी घडवलं, कसं घडवलं, आता याबद्दलची इथे माहिती कुठेच नाही आहे. सो ही सगळी माहिती आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत द्यायला पाहिजे. आणि ह्यामुळेच आपली संस्कृती व आपला इतिहास हा वर्षानुवर्ष टिकून राहणार आहे. सो मित्रांनो इथे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडनं फक्त हा एक फळा लावण्यात आला आहे जी या मंदिराची थोडीशी माहिती देत आहे. सो आपणही व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता. सो मित्रांनो हा मंदिर तुम्हाला कसा वाटला? सो शिर्डीला जेव्हा नेक्स्ट टाइम याल तेव्हा या मंदिराला नक्की आठवणीने भेट द्या. आणि आपण इकडनं आता निघूया, कारण प्रवास अजून बाकी आहे आणि मला घरी जाता जाता थोडा उशीर होणार आहे. आणि उद्या मला परत वर्किंग आहे, सुट्टी नाही आहे. सो लेट्स गो बॅक टू मुंबई. सो मित्रांनो मुंबईमध्ये शेवटचे 50 किलोमीटर, म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही कुठूनही या, जे शेवटचे 50 किलोमीटर असतात. आणि स्पेशली हा भिवंडीवाला रोड आहे, खूप जास्त त्रास आहे. फायनली माझी राईड संपली. मी आत्ता जस्ट घरी आलो, 9 वाजले. मी शिर्डीतनं 12:05ला निघालो होतो. आता इथे 9ला 5 मिनटं आहेत. तर मध्ये आपण गोंदेश्वर केलं आणि एका जागेवर मी खायला थांबलो होतो. सो ओव्हरऑल जी जर्नी खूप मस्त होती. फक्त शेवटचे जे 50 किलोमीटर होते ते थोडेसे जरा त्रासदायक झाले. हे आहे आजचे आपले किलोमीटर्स. 626 किलोमीटरची राईड आपण केली आहे 3 दिवसामध्ये. सो ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मी आयुष्यात पहिल्यांदा काकड आरतीचा अनुभव घेतला आणि एकंदरीत खूप चांगला राईड झाला. कपल राईड झाली माझी आई. सो लवकरच आपण अजूनही राईड्स करणार आहोत. चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल धन्यवाद. असेच चांगले चांगले राईड्स आपण यापुढे करत राहणार आहोत. सो थँक्यू वन्स अगेन.